चेहऱ्यावर वांगाचे डाग असले तर याची कारणं काय आणि याच्यावर कुठल्या क्रीम लावता येतील याच्यावर मी आज बोलायला आली आहे. चेहऱ्यावर जर का वांगाचे डाग असले तर ह्याचं कारण एक अनुवंशिक असते. दुसरी गोष्ट, सनस्क्रीन न लावता उन्हामध्ये गेलं तर चेहऱ्यावर वांगाचे डाग 100% येतात आणि म्हणजे येतातच. म्हणून चेहऱ्याला सनस्क्रीन चांगलं लावायला हवं. वांगाचे डाग येण्याचं कारण हार्मोनल इनबॅलन्ससुद्धा आहे. शरीरामध्ये काही बदल झाले तर तुमचे चेहऱ्यावर तुम्हाला दिसून येईल की वांगाचे डाग वाढलेत. जसं की बऱ्याच महिलांमध्ये सुद्धा वांगाचे जे डाग आहेत ते हार्मोनल इनबॅलन्सनुसार कमी जास्त होत असतात. तर ह्या वांगाच्या डागांवर आपण नेमके काय काय उपाय करू शकतो. तुम्ही जर घरगुती उपायांकडे वळाले तर घरगुती उपायांमध्ये तुम्हाला 2 उपाय आहे. एक, बटाट्याचा रस चेहऱ्याला लावला की वांगाचे डाग जातात. तर तुम्ही बटाटा खिसून घ्या, त्याचे आईस क्यूब लावा, ते तुम्ही चेहऱ्यावरनं फिरवले तर तुमचे चेहऱ्यावरचे वांगाचे डाग जे आहेत ते जातात. दुसरं आहे, विटॅमिन सी तुमच्या आहारात जास्त असायला हवं. जसं रेग्युलरली लिंबू पाणी पिणं, संत्री खाणं, ह्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवल्या तर तुमचे चेहऱ्यावरचे वांगाचे डाग जे आहेत ते कमी होतात. कोणत्या कोणत्या क्रीम तुम्हाला वांगाच्या डागांसाठी उपयुक्त आहे. वांगाच्या डागांसाठी सर्वात जास्त महत्त्वाचं सनस्क्रीम आहे. जसं मी आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, रेग्युलरली तुम्ही सनस्क्रीम लावायचे. तुम्ही घरात असले तरीसुद्धा तुम्हाला सनस्क्रीम हे चेहऱ्याला लावायचंच आहे. आता सनस्क्रीम कोणतं वापरावं, प्रत्येक चेहऱ्यानुसार वेगळं सनस्क्रीम असते. ऑइली स्किनवाल्यांना जेल बेस्ड सनस्क्रीम असते आणि ड्राय स्किनवाल्यांना मॉइश्चरायझर बेस्ड सनस्क्रीम असते. ऑइली स्किनवाल्यांसाठी कोणते सनस्क्रीम असतात, मॅट, जसं की आहे पिलग्रीम मॅट, VLCC मॅट. आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी आहे लस्टर मॅजिक, बिशकेअर, असे हे सनस्क्रीम तुम्हाला मिळत असतात. तुम्ही हे सनस्क्रीम चेहऱ्याला नित्य नियमाने रोज लावा. तुम्ही घरात असाल किंवा बाहेर जात असाल, सनस्क्रीम हे चेहऱ्याला लावा म्हणजे लावाच. याचबरोबर तुमच्या स्किनला आठवड्यातून एकदा रेटिनॉल लावायला अजिबात विसरू नका. आता रेटिनॉल काय आहे, रेटिनॉल ही एक क्रीम आहे. ट्रेटनिल 0.025 या कंपनीची एक आहे जी रेटिनॉल येते. ही रेटिनॉल क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आठवड्यातून एकदा रात्री लावायची. लक्षात ठेवा, ही रात्रीच लावायची असते. अगदी डाळीचा छोटासा तुकडा असतो ना, तेवढ्या डाळीच्या छोट्या तुकडा एवढं रेटिनॉल घ्यायचं आहे आणि ते पूर्ण चेहऱ्याला तेवढंच लावायचं आहे आणि ते तिथल्या तिथे पसरून घ्यायचं आहे हलक्या हाताने. आणि 10 मिनिटांनंतर तुम्हाला त्याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं आहे. ही रेटिनॉल लावण्याची सर्वात योग्य पद्धत आहे. रेटिनॉल लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग कमी होतात, डार्क सर्कल्स कमी होतात, चेहऱ्यावरचे इतर डागही कमी होत असतात. तर आठवड्यातून एकदा तुम्हाला रेटिनॉल लावायचे. सिरम मी खूप सजेस्ट नाही करत आहे, कारण की सिरम हे प्रत्येकाला सूट होत नाही. खरी गोष्ट आहे ही, प्रत्येकाला सिरम सूट होत नसतात. परंतु जर का तुम्हाला सिरम सूट होतच असतील तर तुम्ही रेटिनॉलचं सिरम आणू शकतात आणि ते तुम्ही डेली वापरू शकतात, ज्याच्यामध्ये खूप कमी कंटेंटमध्ये रेटिनॉल मिक्स केलेलं असते. जसं ऑर्डिनरीचं आहे, मिनिमिलिस्टचं रेटिनॉल सिरम आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकतात. ते तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य राहील. सिरम वापरायचं असेल तर अशा छोट्या छोट्या काळजी घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्याला वांगांच्या डागांपासून मुक्त करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की वांगांचे डाग हे तुमच्या झोपेच्या आणि खाण्याच्या सवयीवर पण आहे. म्हणून तुमच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश ठेवा. पुदिना तुमच्या खाण्यामध्ये रेग्युलरली नित्यनियमाने ठेवा. विटॅमिन सीचा आहार जास्त घ्या, म्हणजे रोज लिंबू कोमट पाण्यामध्ये टाकून पिणं म्हणा किंवा संत्र खाणं म्हणा, ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये ठेवा. डाळिंब खायला तुम्हाला विसरायचंच नाही आहे. डाळिंब तुमच्या आहारात नेहमी राहिलं तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतेच डाग राहणार नाही आहे. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा. आणि हो, मी मुलांसाठी अबॅकस क्लासेस घेऊन आलेली आहे आणि फोनिक्स क्लासेस घेऊन आलेली आहे. अगदी 499 आणि 999 रुपये फी आहे याची. तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, मला 7755925370 ह्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा. थँक्यू.